नमस्कार मित्रांनो, जय महाराष्ट्र। सुरुवातीला महत्त्वाची बातमी थेट सुप्रीम कोर्टातून। उद्धव ठाकरे यांचे वकील असणारे कपिल सिब्बल यांचा सगळ्यात मोठा निर्णय। कपिल सिब्बल यांच्या निर्णयामुळे सुप्रीम कोर्टातील सर्वच्या सर्व आता उद्धव ठाकरे यांच्या बाजूने निकाल फिरणार। उद्धव ठाकरेंचा हा नवीन राजकीय गेम तर सुप्रीम कोर्टामध्ये कपिल सिब्बल यांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला केलं बाजूला। मित्रांनो, जाणून घेऊया महत्त्वाची बातमी। केंद्रासह राज्यात नेमकं काय घडतंय आणि केंद्रातून भारतीय जनता पार्टीचा आता एकनाथ शिंदेंना का होतोय विरोध, याची सविस्तर घेतलेली ही आढाव्याची क्लिप। मित्रांनो, सविस्तरपणे बातमी आपण आता जाणून घेऊया। केंद्रात बीजेपीला हा सगळ्यात मोठा हादरा, तर उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्या विरोधातली सगळ्यात मोठी बाजू ठाकरेंनी एकतर्फी मारल्याचं चित्र यावरून प्रथमदर्शनी जाणवतंय। कपिल सिब्बल हे उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे वकील गेल्या 4 वर्षांपासून सत्याची बाजू मांडत आहेत। उद्धव ठाकरे यांची शिवसेना खरी कशी आहे, शिवसेना ही उद्धव ठाकरेंची शिवसेना प्रमुखांची कशी आहे, हे मांडण्याचा प्रयत्न गेल्या 4 वर्षांपासून कपिल सिब्बल हे सुप्रीम कोर्टामध्ये करत आहेत। एकनाथ शिंदेंनी आमदारांच्या जोरावरती पक्ष आणि चिन्ह आपल्या बाजूने फिरवल्याच्या नंतर महाराष्ट्रामध्ये सगळी सूत्र फिरली गेली। मित्रांनो, मात्र ठाकरेंची शिवसेना उद्ध्वस्त करण्याचा विडा एकनाथ शिंदे यांनी उचलला आणि भाजपच्या इशाऱ्यावरती जे चाललं होतं ते मात्र आजही पुढे चालू राहील का असं भाजपला वाटत होतं। मात्र उद्धव ठाकरेंचे वकील कपिल सिब्बल यांनी मात्र ही बाजू अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये दिमागात फिरवल्याची चर्चा आहे। मित्रांनो, सुप्रीम कोर्टामध्ये हा निर्णय उद्धव ठाकरे यांच्या बाजूने कसा लागणार यासाठी त्यांनी नवीन कल्पना दिलेली आहे। यामध्ये एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेसाठी दिलेलं पक्ष आणि चिन्ह काही दिवसांसाठी एकनाथ शिंदेंना दिलं गेलेलं आहे, परंतु काही दिवसांच्या नंतर या चिन्हाचा निकाल कुणाच्याही बाजूने लागू शकतो अशी सध्या सुप्रीम कोर्टाने आपली माहिती दिली होती। मित्रांनो, त्यानंतर मात्र गेली 15 दिवस हा निकाल लागणार अशा चर्चा सुरू होत्या। मात्र निकाल काही लागला नाही आणि आता मात्र निकालाची तारीख समोर आल्याबरोबर उद्धव ठाकरे यामध्ये आपला प्रचंड मोठा विजय संपादित करणार या बातम्या सध्या सुरू झाल्यात। यावेळी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना हा पक्ष आणि शिवसेना धनुष्यबाण चिन्ह बाजूला सारून त्या ठिकाणी नवीन त्यांना पक्ष आणि चिन्ह कोर्ट देऊ शकतं, कारण की कपिल सिब्बल यांनी मागणी केली आहे की धनुष्यबाण चिन्ह आणि नाव हे कायमचं गोठवावं, अन्यथा आमच्या ताब्यात आमचा पक्ष आणि आमचं चिन्ह द्यावं अशी मागणी उद्धव ठाकरे यांनी केली। त्यामुळे एकनाथ शिंदेंना सुप्रीम कोर्ट काही दिवसानंतर नवीन पक्षचिन्ह शोधायला लावू शकतं आणि हा निकाल एकतर्फीपणे उद्धव ठाकरे यांच्या बाजूने फिरू शकतो अशी माहिती कपिल सिब्बल आणि असीम सरोदे महाराष्ट्रातील वकील यांनी दिली आहे। त्यामुळे या निकालावरती आता जोरदार प्रतिक्रिया उमटण्यास सुरुवात झाली असून एकनाथ शिंदेंनी फोडलेले आमदार आणि खासदार जर पक्षाने चिन्ह उद्धव ठाकरेंकडे आलं तर ते काय करणार, हा मोठा विषय आता सर्वांसमोरच आहे। एकंदरीत सांगायचं झालं तर मित्रांनो, सुप्रीम कोर्टामध्ये या आठवड्यामध्ये उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेची सुनावणी होणार आहे। त्या सुनावणीच्या दरम्यान उद्धव ठाकरेंचे वकील हीच बाजू मांडतील, पक्ष आणि चिन्ह आमचं आहे। यावेळेस एकनाथ शिंदेंच्या पक्षावरती बंदी घाला किंवा त्यांच्या आमदारांवरती 6 वर्षीय निवडणूक लढवण्यास बंदी घाला, हीच प्रमुख मागणी उद्धव ठाकरे यांच्याकडून सुप्रीम कोर्टामध्ये असणार आहे। कारण की ज्या प्रकारे बंडखोरी केली त्या बंडखोरीला आव्हान देत ठाकरेंनी सुप्रीम कोर्टामध्ये आपली याचिका दाखल केली होती आणि एकंदरीत या याचिकेवरती गेल्या कित्येक वर्षांपासून सुनावणी न झाल्याने ती अशीच पेंडिंग होती आणि हा निकाल अखेर महाराष्ट्रासमोर यावा अशी मागणी शिवसेनेच्या वतीनं केल्याचं समजतंय। मित्रांनो, म्हणजेच या निमित्तानं सांगायचं झालं तर मित्रांनो, आगामी काळामध्ये सुप्रीम कोर्टात पुढील 8 दिवसामध्ये हा संपूर्ण निकाल, ही संपूर्ण सुनावणी महाराष्ट्रासमोर येईल आणि त्या दिवशी मात्र हा निकाल लागून ठाकरे मात्र जिंकतील आणि एकनाथ शिंदेंना हा मोठा धक्का बसेल। त्या दिवशी मात्र महाराष्ट्राचं राजकारण बघण्यासारखं राहील। ही महाराष्ट्राच्या राजकारणातली सगळ्यात मोठी बाब आहे।
आपणास देखील काय वाटतंय, हा पक्ष आणि चिन्ह उद्धव ठाकरेंना मिळावा, एकनाथ शिंदेला नवीन पक्ष मिळावा का, याबद्दल आपल्या प्रतिक्रिया आमच्यापर्यंत पोहोचवा.